अरे भावांनो, पावसात येतं चेहरा खराब नको झाला म्हणून बघ बघ कसा टावेल बिवेल घेऊन चाललाय, कारण की आता तयारी केली होती ना बाईनी. तर चाललाय भाऊ पण अशी 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 काढतोय ब्लॉग मध्ये, घेतोय त्याला भावाला पण. झाली ना अचानक पोरांचे झाले का ड्रेसिंग चेंज करायची म्हणून मग कुर्ता आणलेला, मग मस्त मी कुर्ता वगैरे घातला. पोरांनी पण लगेच सगळी कपडे वगैरे चेंज केला ना भाई. साईल शेट चाललंय ना फोटोशूट, असा काढू का ना. आणि अथर्व शेट आमचा फोटो शूट. या ब्रो या ब्रो या ब्रो, दुसऱ्यांचा फोटो काढत बसलाय. चाललोय मंदिरात ना. विषय असा आलाय का पाऊस आलाय बारीक 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 बारीक, पटकन दिवशी जायची तयारी चालू आहे. जे जात भावांनो, चादर बघायची होती म्हणून पोरांना सकाळी लवकर निघली पोरा, आणि चादर कसली मग एकदम टॉप क्लास व्ह्यू निघला ना. नुसता धुका 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 टोक, मग टोकावरती पण जाता नाही आलं त्या धुक्यामुळं. पोरा पण झाली खुश. पोचली तकत तकत, आणि समोरच मंदिर जगदीश्वराचा. आणि भाव पण पोचलेला आहे ना. बॅगेचं एवढं वजन नाही का जीवापेक्षा बॅगेचं वजन चाललेलं आहे आता मला तरी वाटते. हो ना. रायगडावरती आल्यावरती पहिले काम आपलं जगदीश्वर मंदिर जायचं. तिथून पाय पडून मग सगळीकडे पुढं काय आहे. चालतो आता तिथंच चाललोय आपण जगदीश्वर मंदिरामध्ये. भावांनो, महाराजांच्या समाधीचं पण दर्शन घेतलं आणि दिलंय धोका. पाऊस आला, मस्तपैकी तयारी वगैरे केलेली, पण आता ठीक. पाऊस आला त्याला काही करू शकत नाही आपण. नाही बघ कशी चालल्यात आपली मंडळी. मस्तपैकी दर्शन वगैरे झाली ना, आपली पोरं निघली. आता महाराजांचे ते दरबारामध्ये दिनेश दादा येतो, बोलतो ना आपला भाऊ बोलतो शिवगर्जना मी करतो म्हणून. तर आता त्याची पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेलच आपण काय तो कशी म्हणतोय तो.